गणेशाय नमः, श्री शिवाय नमः। मागील अध्यायी कथन निर्झराजा चिंतामग्न, विचार करी मनातून ऐसिया करी जाणीजे। शिवाजी केवळ प्रताप तरणी, सदाची का हरतोरणी। जयाच्या मुष्टीभर सैन्यानी केली धुळधानी आदिलाची। तोची हा शिवाजी वीर आता कैसा खाय ठोकर। तयाचे मनची नसे स्थिर, मोगलांच्या सेवेत। तयाचा स्वभावाची स्वतंत्र, न रुचे तयाचा पारतंत्र। म्हणून होत आहे हार अति दुर्धर तयाची। आणि नेताजी लानुनिया आदिलशहाशी मिळवनिया। मोगलांचा करीतो सफाया, काय कारण ययाचे। शिवाजीने स्वतः होऊन कान धाडिला त्याला गुण। हेची मिथून सतियातून कोणी काय सांगावे। हा शिवाजी एक दिन आदिलशहाशी जाईल मिळून। म्हणून शिवाजीचे मन रुजेल ऐसे करावे। त्यासी धाडून या दिल्लीसी भेटवावे बादशहासी। बादशहा कृपारासी शिवाजीवरी होतील। तेने कार्य साधेल सुभट, बादशाह होतील संतुष्ट। शिवाजी सही उत्कृष्ट, लाभ तेने होईल। आपुली ही ऐसी योजना, कळवावया शिवराना। दूत धाडीला कोकणा, शिवरायासी आणावया। या समयी शिवंद्रपती, फोंडा दुर्ग घ्यावया हाती। गेले असती दक्षिणपंथी वेडानी चिती टाकीला। पूर्वी महाबत्त खान जिंकून होंडा घेतला होता जाण। पुढे मिर्जाच्या स्वारीत गुंतून शिवराय पडिले। त्याने तो फोंड्याचा किल्ला पुनरपी आदिला हाती गेला। तो मागुता जिंकायाला वेडा दिदला रायाने। परंतु तेही शिवरायांचे दुर्दैव ओढवले गत जन्मीचे। मलेंच्या सिद्धी मसौदाचे तया स्थानी पातले। सिद्धी मसविदो रुस्तुम जमान, तैसाची तिसरा रणदुल्ला खान। सेने सहित तिघे जण पडले तुटूनी वेड्यावरी। दुर्गावरून यंत्राचा भडीमार, बाहेरून इंग्लंडचे अघोरा। मध्येची मराठी वीर चकाचूर होता ती। येथेही थोर रणसंग्राम, मराठी करीती पराक्रम। परंतु म्लेंच सेना निर्मम, तोडीत चालीली मराठ्यांसी। यवनांचा कावा दुर्धर, मराठे केले चकाचूर। तयांची होऊन याहार, दूर दूर पळाले। हा पराभव चौथा, लागोपाठ झाला पुरता। शिवरायाच्या मनोरथा, येणे खिंडार पाडिले। मिर्झा राजांनी तुम्हासी असहाय्य छत्रपती। तेने उद्वेगले चित्ती, तव येऊन या दूती वर्तमान कथियले। मिर्झा राजांनी तुम्हासी पाचारीले भेटावयासी। घेऊन या पुल्या मृतसेने प्रथनेसी शिवराय निघाले।
इकडे मिर्झा दिले रखाण, दोघे जण अति उद्विग्न, सदा सर्वदा हरती म्हणून खिन्न होऊन बैसले. घनघोर युद्ध कर्मी कित्येक मोगल आले कामी, आता एक दिवस आम्ही पुरेची खस्तनार वाटते. परांड्याच्या दुर्गापासी मिर्झा असे छावणीसी पत्र लिहिले बादशहासी, आईच्या परी जाणीजे. आदिलशाह कुतुबशाह एकत्र येऊन सरसहा आपल्या विरोधात महासिन सागर उभारिला. शिवाजीचे ही लक्षण बरे न दिसी मज लागून, याकरिता तयाचे मन वळवून घ्यावे लागेल. म्हणून मी शिवाजीशी धाडितो आपल्या भेटीसी, ये विषय तुमच्या मानसी कैसे आहे ते कळवावे. ऐसे जयसिंगाचे पत्र दिल्लीस गेले अतिसत्वर, आला दिल्लीचा समाचार होऊन हुशार ऐका. दिल्लीपती औरंगजेब पराक्रमी दुर्जन तुडुंब, कालकुटाचा भरिला कुंभ, शुभ कळोनी ओसंडे. तिने राजे प्राप्तीसाठी खडग लावून स्वजन कंठी, 36 स्वजन उठा उठी आल्लाच्या भेटी धाडिले. बंधुदारा सुख हसुजा मुराद नामे होता तिचा, आणि तयांच्या सगळ्यात मजा जन्नतासी धाडिले. दारा सुकोह मूर्तिमंत वेदाभ्यासी महापंडित, उदार धीर गंभीर शांत, जेवी आदित्य दुसरा. वंश अनुक्रमानुसार त्याचाही राजासी अधिकार, परी क्रूरतेने ठार त्यासी करी औरंग. पिता शहाजहान त्यासी धाडिले काल कोठरीसी, 9 वर्षे निज पित्यासी सडत ठेविले बंदीगृही. आग्र्याच्या तळग्रहात त्यासी ठेविला होता बंदिस्त, तयासी यावयासी मृत्यू विष देत 2 वेळा. परंतु ते तीव्र जहर सेवकाची प्याले समग्र, शहाजहान दिल्लीश्वर तया कारणे वाचला. म्हणून औरंगजेब क्रूर तेने कर्म केल्या घोर, मर्दनाच्या तैलात दुर्धर हाल मिळविले. त्या तैलाचे करिता मर्दन उलोनी गेला शहाजहान, भयानक ते संपूर्ण सर्व देहासी पडिले. मिडकून तळमळून शहाजहान सोडी प्राण, औरंगजेबा ऐसा दुर्जन पापी आन आसेना. औरंगजेबासी अत्यानंद, शहा झाला निर्विवाद. सिंहासन स्वयं सिद्ध तयाचे अविरोध झाले. पितयाचे झाल्यावर दफन औरंगजेब दिल्लीहून आग्र्यासी करी गमन. संतोष जाण करावया जनान खाण्यास आग्र्यासी, औरंग राहे निवासासी. तव पत्र मिळाले त्यासी जयसिंहाने धाडिलेले. औरंगजेब वाची पत्र परीन दे तात्काळ उत्तर, विचार करी सविस्तर काय करावे म्हणून. आता इकडे शिवंद्रपती आले मिर्झा भेटी प्रती, परंतु सुकोनी गेली कांती. अपयश आले म्हणून शिवरायाची जे कोणी चर्या, तयासी म्हणे मिर्झा राया. राजखेद ना मानून या पराजया पचवावे. पराक्रमाची केली शर्थ हे मज असे
माहित दैवाधीनची असे निश्चित यश अपयश झुंजावे तुम्हासी करावया विनंती पाचारिले यथवर्ती वचन द्यावे आम्हा प्रती मान्य कराल म्हणून मग म्हणत शिवराय सांगावे तरी आहे काय येरू म्हणे वचनाशिवाय तुम्हाला सांगू आम्ही ते यावरी जयसिंहाची वचन देत जिजाऊचे नंदान म्हणाल ते ऐकीन सांगा संपूर्ण काय ते मग म्हणे मिर्झा राजा ऐसा विचार आहे माझा तुम्ही आग्र्यासी जा बादशहाच्या भेटीशी 50वा जन्मदिन बादशहाचा असे जाण आग्रा दरबारी दिमाखान साजरा करतील ते तया जन्मदिनासाठी आग्र्यासी जावे भेटी बादशहासी करोनी गोष्टी आपुले हित साधावे ऐकताची शिवंद्रपती साशंक झाले चिती औरंगजेब घातपाती काय करील नकळे शिवराजे म्हणती उघड कार्य बहुत अवघड यात धोका झालिया वाड मग काय करावे स्कंदावरुनी हस्त ठेवून मिर्झा बोले मधुर वचन मी विचार करून संपूर्ण निर्णयासी आलो तुमच्या प्राणाचे रक्षण माझे उत्तरदायित्व पूर्ण देतो तुम्हासी मी वचन काही किंतन धरावी तव बोले जिजाऊ हृदय रत्न आग्रा जावया काय कारण काय साधेल राजकारण यावरी मिर्झा राजा बोले मजची तुके साध्य झाले ती तुके तुम्हासाठी केले याहून अधिक न करी तुम्ही आग्र्यासी गेलिया बादशहा संतुष्ट हो बोनिया क्वचित तुम्हाला गुनिया सुभेदारी देतील दख्खनची जयसिंगाची ऐकून वाणी विचार केला शिवरायानी म्हणत मान्य आहे करणी जातो आम्ही आग्र्यासी परंतु माझे राज्य सर्व यासी न लागावा उपद्रव काकुळती येत राघव मिर्झा पासी ते धवा मिर्झा म्हणे शहा निश्चित राज्य रक्षीन मी समस्त बादशहाचे येताची खत मी कळवीन जावयाचे ऐसा समाचार झाल्या भूप मिर्झा राजाचा घेत निरोप राजदुर्गासी आपोआप तदो देशे चालिले इकडे नेताजी पालकर पराक्रमे झाला थोर हल्ले करी भयंकर मोगल सेनेवरी पै नेताजीचे हल्ले दारुण उडे मोगलाची दान कैसा अकळावा हा पिछून चिंता दारुण मिर्झाशी मग पत्रातून विनंती मिर्झा करी अहोराती अर्जवे करी गुप्तरीती मोगला प्रती मिळावया परंतु नेताजी पालकर भीक न घाली अनुमात्र तुफानी धाडी अहोरात्र मोगलावरी घालीत
मोगला गेले वैतागुण आदिलशहा आनंद घन कैसे सापडले रत्न कौतुक करून तो सवी औरंगजेबाचे येईल खत मिर्धा राजा प्रतीक्षेत तव एके दिनी साक्षात आले पत्र शहाचे औरंगजेब कळवी मिर्जासे शिवा धाडावा अगर्यासे समारंभाच्या दिवशी पोचल ऐसे करावे यात्रा खर्च 1 लक्ष औरंगजेब धाडी प्रत्यक्ष जय सिंगासी जणू मोक्ष लाभला ऐसे वाटत तेने शिवरायासी तात्काळ निरोप दिला होता वेळ न लाविता काळ वेळ अगर्यासी निघावे 1 लक्ष निधी देऊन वरी पत्र दिधले लिहून परस्पर जावे निघून अगर्यासी लिहिले शिवरायांसी पत्र लाभत राजे जाणार उत्तरेत सकळ झाले चिंता क्रांत कैसे होईल म्हणून साक्षात तरी सदनी स्वय चालिले खडग पाणी जिजाऊच्या अंतकरणी चिंता सागर खवळला औरंगजेबाचा पुरुषार्थ सकळासी आसे श्रुत माझी आसी व बाचे जीवित संकटात निघाले मग शिवरायासी एकांती जिजामाता झाली पुसती उत्तरेसी कैसारी ती एकाएकी निघाले औरंगजेब केवळ हैवान वरी आपुला असती दुश्मन नकराच्या मुखात तरी गुण काय कारण बघावे कुळवाडी भूषण शांत चित्ती जिजाऊसी समजावी ती आम्ही चालिल उत्तरपंथी राजकारण साधावया आजीच्या ऐसिया स्थितीत जरी राहिलो दिन अत्यंत तरी तेने काहीच प्राप्त न होईल आपणासी बादशहा झालिया सुप्रसन्न दख्खनची सुभेदारी आपणासी करीतील अर्पण राजकारण साधेल लाधलिया तुका अधिकार करिता येईल राज्य विस्तार दख्खनचा प्रांत समग्र जिंकून घेता येईल बहुत विकसलिया सामर्थ्ये एकाएकी अकस्मात मोगलासी तेजुनी त्वरित राज राहील स्वतंत्र शिवाज्ञेने मोरपंत संवाद कराया आले तेत म्हणती राज झालिया घात धोका अद्भुतया माझे यावरी बोले खडग पाणी वचन दिधले निर्धानी राजपूत पुल्या वचने दृढ राहते सर्वदा जरी बादशाह कपटी परंतु मिर्धा राजासाठी कृती न करील वखटी रक्षिल शेवटी आम्हासी म्हणून न करिता चिंता सतर्क राहावे राजकार्यार्था ऐकून जिजाऊ आपुल्या चिता सावरीत कष्टाने मग गुप्त रूपेंद्रपती आपुले दुर्ग परीक्षिती
वेशांतर करून जाते आणि पाहते परीक्षा. कोणी फिसाद फितवे खोर आहेत किंवा कैसा विचार. कैसे दुर्गाचे व्यवहार स्वय समग्र पाहते. सकळ निष्ठावंत देखिले तेने राजे निशंक झाले. मग भेटीला निघाले औरंगाच्या दिलशी. कैसे बादशहाचे वर्तन कैसे आग्र्याचे सिंहासन. कैसे शहाचे राजकारण यावे पाहून एकदा. रायांनी भरवून सदर कथिला सकळ व्यवहार. मोर पंत प्रधानावर मुख्य भार दिदला. नेताजी गेला होता पळून सेनापती पद शून्य. तेथे कुडतोजीसी नेमून सरनौबत बनविले. प्रतापराव नामा विधान तयाचे निधले करुणी सन्मान. सेनापती शौर्यभूषण तया लागिले मिले. मुख्य मुख्य सरदार त्यासी निरवुनी सविस्तर. चालावा राज्य कारभार असे साचार केलेसी. पाहुणी राजाची निर्वा निरावा आले अनेकाच्या नेत्र्या सब. जाणार राज युवराजास घायाळ बनल्या जिजाऊ. जिजामाता अर्थ होऊन शिवरायासी पुसती प्रश्न. शंभू बाळ राजनंदन काय कारण नेतासा. राज्यकार्याचे संस्कार बाल्यावस्थेपासून तयावर. भावया कारणे निज पुत्र आपणा सवे घेतिला. रघुनाथ पंत कोरडे वयस्कर त्र्यंबक सोनदेव डबीर. बाजी जे दे मदारी मेहतर निराजीरावजी सहित. हिरोजी फरजंद भोसले मानकोजी हरी सबनीस चालिले. दावलजी मालिक घाडगे भले परमानंद कवींद्र. इतक्या सहित शिवंद्रपती चालिले उत्तरपंथी. जिजाऊंच्या नेत्रपाती अश्रू दाटती अनिवार. फाल्गुन सुद नवमीसी प्रारंभ केला गमनासी. पुसोनी सप्तही अंगनासी उत्तरेसी निघाले. भेरी निशाने दुमदुमती दुर्गी उल्हाट यंत्रे धडाडती. नादन समाय जगती छत्रपती चालिले. शिबिके माझी विराजित सवे संभाजी निजपूत. संगती मराठे 400 दिमतीसी चालिले. राजे निघाले राजदुर्गावरून औरंगजेबासी झाले श्रवण. तेने स्वागताचे फरमान त्वरा करून धाडिले. फरमानातील शब्द रचना जैसे योगी मिर्जा राणा. तैसिया परी तुम्ही रवाना. झाला हेत कळलेसे तुम्हावरी लोभ पूर्ण. न करिता अनुमान मजल दर मजल निघून. यावे आमच्या भेटीसी. भेटी अंती होईल सन्मान. बहुत सत्कार पाहून तुम्ही जाल परतून. पोशाख धाडून दिदला पोशाख धाडून दिदलासे. रायानी ओलांडली भीमा जी का
होता स्वराज्याची सीमा, परंतु करुणे तहनामा गेला होता हा प्रांत. ओलांडले गोदावरी जिची यात्री पैठण नगरी, तेथून या देवगिरी अति समीप पातळी. देवगिरीस अवलोकून यात्रेचे केले पुढे गमन. औरंगाबाद वैभव संपन्न पुढे नगर देखिले. मार्गावरच्या खेडो पाडी औरंगजेब खते धाडी. शहाजाद्या ऐसे आवडी स्वागत करावे राजांचे. औरंगाबादेसी जाण सुभेदार सफसीन शिकन खान, त्यासीही एक पत्र येऊन मिळाले होते यारी ते. शिवराय पोचले येथवरी त्यासी वार्ता कळाली सारी, परंतु तो अहंकारी स्वय सामोरी न आला. त्याने आपुल्या बंधुपुत्रासी धाडिले रायांच्या स्वागतासी. मोगल रीत असे जैसी तैसे स्वागत केले त्याने. शिवरायांचे कौतुक आजीवरी ऐकिले भयानक, प्रत्यक्ष पहाया नागरिक दाटी करून तिष्ठत. शिवरायांचे स्वरूप देखून आश्चर्य करीती नगरजन. अंबारी माझी बैसून छत्रपती निघाले, खडकीच्या हिंदुल लढा ओवाळी ती शिवराना. शिवरूप देखो निनयना समाधाना पावल्या. औरंगाबादेतील हिंदू काही आनंद काही खेदू, काहींचा जळका मेंदू अपशब्द बोलती. शिवराजे धीर गंभीर सौंदर्याचा आविष्कार, पुरुषाचा साक्षात्कार नारी नर पाहती. खडकीतील मुसलमान शिवरायासी नेत्री देखून काही अचंबित काही खिन्न, काही आतून जळाले. काहीची बुद्धी सम्यक तया लागी वाटे कौतुक. येणे मुगलासी सकळी का गदगदा हलविले. 46 खानाचे अंगुलीचे दान, सुरतेची लुट दहान. जसवंत सिंहासी हरवून येणे जुन्नर लुटियले. ऐसे शिवराय दीप्तिमंत अंबारी माझी विराजित. सुकुमार संभाजी सुपुत्र जवळ असे बैसला. मर्दानी मराठी जण मराठी वेशभूषा करून, मागे पुढे अस्वावरून जात असती डोलाने. सुभेदाराचा बंधुपुत्र रायासी बोले नम्र उत्तर. या नगरीचे सुभेदार आपण लागी पाचारी ते. शिवराय विचारी निज चित्ता, सुभेदार समोरा न येता. परस्पर करीतो बाता, काय ययात परिसावे. भूपाळ बोलती चिडून, कोण हा सपसी कणखान. आमुचे करोनी अमूल्यन अवमूल्यन, ग्रही बैसून सांगतो. आम्ही न येता तेथे जातो आमुच्या स्थळाते. ऐसे बोलून यातायाते आपुल्या मुकामी गेले पै. रायासी करावया आराम, होता सुंदर पथिकाश्रम. तेथे शिव पुरुषोत्तम सेनेसह विसावले. इकडे सपसिकन खान
श्रमाला रायाची प्रतीक्षा करून राजे त्यासी कळाले वर्तमान, त्यासी कळाले वर्तमान. राजे गेले पथिकाश्रमी, तेने खानवर मला मन बादशहासी भ्याला. सोय भेटावयासी गेला पथिकाश्रमी रायासी. धरुनिया ती नम्रता राया पुढे लवे पुरता. तेने शिवरायाच्या चित्ता प्रसन्नता झाली. तुझ्या दिनी शिवेंद्रपती अर्जावरून ग्रही जाती. अतिथी आचार स्वीकारिते तयाकडून आदरे. तेथे राहून काही दिन पुढे ठेविले प्रस्थान. देवगिरी सुदूर विलोकून खिन्न होवोनी चालिले. जो यदुवंशे विलासू न्यायासी पोसी क्षितिक्षु. त्या रामचंद्राचा विध्वंसू येथेच केला प्रेमचानी. तेथेच हिरवे निशान देखोन कुळबाळी भूषण. अंतकरणी झाले खिन्न पुढे गमन आरंभिले. तव शिवरायाच्या कानी अद्भुत वार्ता आली श्रवणी. नेताजी पालकर यमुनी निर्धाराजासी मिळाला. परिसोनी ऐशा गोष्टी शिवराय झाले कष्टी. मार्गक्रमण करिता भूपृष्ठी घृष्णेश्वरासी पोचले. घृष्णेश्वर कुलदैवत राजे तयासी भावे मंदित. एक रजनी क्रमोनी तेथा गुंफा देखिल्या वेरोळीच्या. त्यांच्या वंशाचे मूळ स्थान हे वेरूळ ग्राम पावन. अद्भुत शिल्पे गुंफा देखून समाधान पावले. वाटड्यासी पुसा चंद्रपती कोणी घडिल्या शिल्पाकृती. श्रमण यक्ष मुनी यती यांनी कोरिला तो म्हणे. झालिया प्रताकार पुढे चालिले राजदल. तापी नर्मदा सरिता विशाल शिवरायानी ओलांडलेल्या. असीर गडनामे नगर तेथे आले दख्खन सुपुत्र. तेथील हिंदू किल्लेदार तेने सत्कार बहु केला. किल्लेदार बोले वचन संतुष्ट झालो तुम्हा देखून. भले केले येऊन शरण करू आमरण सेवा आता. तयाचा घेऊन निरोप पुढे चालिले स्वातंत्र्य दीप. आले ग्वाल्हेरच्या समीप निरखित सकळ भूमीशी. ग्वाल्हेरचा नृप मानसिंग जयाचा भक्कम दुर्ग. बुरुजांशी भव्य रांगा केवळ अभंगा शत्रुशी. परंतु मानसिंग नव्हे स्वतंत्र. औरंगजेबाचा चाकर फडके हरित निशान जावर. पुढे लाचार हे हिंदू राजपूत मानसिंग. स्वागत करी यथा सांग. तेथे राहुनी पुढील मार्ग लक्षित झाले शिवराय. ग्वाल्हेरीच देखून बुरुज राज विचार करीती सहज. आपुल्या दुर्गासी सच
ऐसे बुज पाहिजेत यमुनेच्या मृद मैदानात शिवराजे प्रवेशत श्रीकृष्णाचे रूप समस्त स्मरत हा प्रदेश देखोनी जेथे बळीये स्वराज जेथे बळीचे स्वराज्य जेथे श्रीकृष्णाचे राज्य जेथे पृथ्वीराजाचे साम्राज्य वैभवात नांदले तो हा अत्यंतची पुनीत गंगा सिंधू यमुनेचा प्रांत संपूर्ण झाला यमनांकित कैसा परी न कळे येथे हिंदू ही झाले उदंड परंतु मुलींच्या पुढती लंड एकही करोनी या बंडा कैसा नाही उठिला गत 550 वर्षात पारायणे केली अनंत परंतु तो भगवंता कान उठिला पेटुनी बळी कृष्ण बुद्ध जन्मभूमी अशोक पृथ्वीराजाची कर्मभूमी कैसी ग्रासिली मुलींच्या धमी कैसी गुलामी पातली ईश्वराचा अवतार कान पातला धरणीवर शिवरायांचे विचार चक्र अति उग्र गरगरे शिवराजे विचार चक्रात पुढे चालती उत्तर पंत बैसुनिया शिबिकेत न्याहाळीत पुण्यभू दूरवरुणी आगरा नगर दृष्टीपथात आले सुंदर आता पुढील कथा विस्तार पुढल्या अध्यायी परीस स्वस्ति श्री शिवायन शिवकथा ही विलक्षण परिशोध शिवभक्त सज्जन 52वाध्याय गोडहा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज की जय।